आता आपण बघत आहोत मटन किमाची रेसिपी। त्यासाठी आपण 2 कांदे कापलेले आहेत, 2 टमाटे, इथे मी 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्ता। आता सगळ्यात पहिलं ते मटन किमासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। हे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण आणि सोबत कोथिंबीर, ह्याचं मी वाटण करून घेणार आहे। तर मित्रांनो, हे माझं फर्स्ट व्लॉगच आहे। मी इथे घेतलेलं आहे कोथिंबीर, या जागेला कोथिंबीर धुवून घेतलेली आहे स्वच्छ। आता मी त्यात टाकत आहे थोडंसं जिरं। आता याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला। मटन खिम्याची रेसिपी हे मी 250 ग्राम मटन खिमा घेण्यासाठी हे कोथिंबीरचं मी पेस्ट करून घेतले, तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि याची पेस्ट आपण करत आहोत। फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला। तुम्ही बघत असाल आता याच प्रकारे जसं ह्याचं केलं आहे आपण, तसंच कांद्याची सुद्धा पेस्ट करायची आहे आणि टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घ्यायची आपल्याला। जसे या तिघांची पेस्ट करून झाली आपली की मग कढीपत्ता, आपण खडा मसाला घेतला आहे, कढीपत्ता, तेजपत्ता, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, जिरं, राय, इथे कांद्याची पेस्ट घेतलेली आहे आपण, ह्याच्यात हिरवा मसाला, हे मी धुवून घेतलेलं आहे मटन खिमा, टोमॅटोची पेस्ट। सगळ्यात अगोदर आता आपण कुकर लावून घेऊयात। कुकरमध्ये मी आता थोडंसं तापवायला ठेवलं आहे। 2 पळी तेल घ्यायचं आहे आपल्याला। हे 250 ग्राम मटन किमासाठी आपण ही रेसिपी बनवत आहोत। आता आपण हा खडा मसाला त्यात टाकून घेतलेला आहे। तुमच्या अनुसार तुम्हाला जर त्याच्यात शहाजिरा, मोठी इलायची जसं टाकायचं असेल तसं टाकू शकता। मला जरा खडे मसाले जरा कमी आवडतात म्हणून आता मी याच्यात थोडंसं जिरं टाकलं आहे। थोडे तडतडल्यावर आपल्याला टाकायचं आहे, थोडंसं हलवून घ्या। आता आपण हे टाकत आहोत कांद्याची पेस्ट, चांगल्यापैकी हलवून घ्या कांद्याच्या पेस्टला। तर मित्रांनो, हे माझं फर्स्ट व्लॉग आहे, प्रियांकाज फन अँड फूड व्लॉग। प्लीज याला सबस्क्राईब करा, या चॅनलला। नवीन आहे मी या चॅनलसाठी। जसं थोडंसं परतून झाल्यावर तुम्ही बघू शकता थोडंसं परतायला आलेला आहे आपला कांदा खडे मसाल्यात। तसं हे झालं की आपल्याला आता टाकायचा आहे हिरवा मसाला, ज्याची आपण पेस्ट करून ठेवलेली आहे। तर मित्रांनो, ह्याच्यात तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आलंही टाकू शकता। माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी आलं टाकलं नाही त्याच्यात, पण तुम्हाला हवं आहे तर तुम्ही टाकू शकता आलंसुद्धा। हा माझा थोडासा फोन डिसलोकेट झाला म्हणून। आता हिरवा मसाला हे सगळं टाकून झाल्यावर थोडंसं त्याला शिजवू द्यायचं आहे तो मसाला। इथे मला माझा लाल मिरचीची पावडर सापडत नव्हती म्हणून माझा वेळ त्याच्यातच गेला शोधण्यात। तर मित्रांनो, जसं तुम्ही सांगू शकता की आत्ताची लाईफ एवढी बिझी झालेली आहे, खूप जास्त
मुलांमध्ये, हजबंडमध्ये, सासूसासऱ्यांमध्ये आपला वेळ जात आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यात आपल्याला स्वतःसाठी विचार करायला हेच नाही भेटत आहे. तरी त्याच्यातून मी नवीन नवीन फूड बनवायचं, नवीन नवीन जेवण बनवायचा पूर्ण प्रयत्न करेल. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आता मी एका साईडला भात आणि एका साईडला डाळसुद्धा शिजवायला टाकलेली आहे. थोडासा तो मसाला शिजू द्यायचा आहे. आणखीन माझा चिकन मसाला, मटन मसाला सुद्धा संपलेला. हा मी शोधून काढलेला आहे कुठून तरी. थोडाफार होता तोच मी टाकला. पण तुम्ही हा तरी प्रयत्न करा माझ्यासारखा बनवायचा. अप्रतिम लागतो. सगळे मसाले टाकते मी. हे हळद टाकते ह्याच्यात. हे मी सोप्या पद्धतीत बनवत आहे. त्याच्यात काहीही डिफिकल्टीज नाही किंवा काही. हे मी आमच्या घरगुती लाल मसाला टाकते. हा मी वर्षातून एकदाच बनवून ठेवतो. माझी मुलगी लहान आहे म्हणून जास्त तिखट आम्ही खात नाही. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही जास्त टाकू शकता, 1 चमचा आणखीन. मी ते पावणा चमचाच वापरते, कारण माझ्या मुलीला जास्त तिखट चालत नाही म्हणून. चांगला परतून घ्या, एकजीव करून घ्या. बॅकग्राऊंडमध्ये माझ्याच मुलीचा आवाज येतोय. मी थोडं तेल आणखीन टाकलं आहे, कारण त्या मसाल्याला जास्त तरी नव्हती सुटलेली म्हणून. जास्त नाही, अर्धीच पळी मी टाकलेली आहे तेलाची. आता तुम्ही बघू शकता माझं हे मसाला एकजीव होतोय. मी आता झाकून ठेवलेलं आहे, बाकी थोडे वाफेत ते मसाला जरा शिजावा म्हणून. मटन किमा मी थोडासा स्वच्छ खळाखळा पाण्याच्या ह्याच्यात धुवून काढलेला आहे. बघू शकता मागेच भातसुद्धा शिजवायला ठेवला आहे. मिस्टरांना माझ्या हातचं मटन किमा खूपच आवडतो म्हणा, पण ते स्वतः जाऊन आणत नाहीत नॉनव्हेज. माझे सासरेच जाऊन आणतात. इथे आम्ही बाजूलाच माझं दुसरं कुटुंबसुद्धा राहते. माझे दीर, भाऊजाई, सासू सासरे, त्यांचा एक मुलगा बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहतो आणि आम्ही तिघं या बिल्डिंगमध्ये राहतो. असं नॉनव्हेज वगैरे आणून द्यायचं सासऱ्याचंच काम आहे. आता हे जसं तुम्ही बघू शकता एकजीव झालंय चांगलं. आता मी टाकत आहे याच्यात मटन किमा.
परतून घ्या याला. थोडीशी मिरचीचा मसाला मी टाकलाय, घरगुती मसाला. मागे माझा भात सुद्धा शिजलेला आहे. हे थोडंसं मीठ, पाणी टाकते. जवळजवळ मी पावणा ग्लास पाणी टाकलं आहे त्याच्यात. जसं पूर्ण ते, कारण की मटणाला तसंही तुम्ही बघू शकता तर पाणी सुटतंच, म्हणून मी जरा जास्त पाणीचं प्रमाण जरा कमी घेतलं आहे. हेच जर अर्धा किलो 1 किलो मटण असतं तर मग पाणीचं प्रमाणसुद्धा वाढतं, कारण की त्याला शिजायला पण थोडं पाणी लागतं, पण त्याला स्वतःचं सुद्धा पाणी सुटतं. आता हे चांगलं एकजीव मी केल्यावर मी झाकून ठेवलेलं आहे. जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. 3 ते 4 शिट्टी स्लोवरती आणि 3 ते 4 शिट्टी फास्टवरती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आयुष्य इतकं धकाधकीचं चाललेलं आहे. मी सुद्धा अगोदर जॉब करत होते, पण मुलीमुळे मला कुठे जाताच नाही आलं. घरातच मला थांबायला लागलं, कारण की मुलीला बघायला कोणी तयारच नव्हतं, जेणेकरून मी जॉब सोडला आणि मुलीकडे बघितलं. हे माझं मटण चांगलं शिजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असं मटण शिजलेलं आहे, पण पाणी त्याला सुटलेलं आहे, म्हणून मी त्याला दुसऱ्या कढईत ट्रान्सफर करते, जेणेकरून तिचं पाणी पटकन आटवो. आणि तसं जेवायला सुद्धा आम्हाला उशीर झालेला. 2-2:30 वाजून गेलेले आणि यांना लागलेली भूक. मी हा पूर्ण मटण किंवा त्या ट्रान्सफर केला आणि चांगलं त्याला आटवायला ठेवलं. फास्ट गॅसवर. माझी मुलगी मध्ये मध्ये हिंदीसुद्धा बोलायचं ट्राय करते आणि तिला खूप चांगली हिंदी येतं. मराठी आणि हिंदी तिला खूप चांगल्यापैकी येतं बोलता. आता सतत सतत त्याला हलवत राहा, कारण की ती जी ग्रेव्ही आहे ना ती खाली नको लागायला. पाणी आटवायच्या चक्करमध्ये त्याला फक्त गॅस चालू करून तुम्ही निघून नका जाऊ. लक्ष द्या की पाणी त्याला जास्त वेळ नाही लागेल, हार्डली 2 ते 3 मिनटं पाणी आटायला. तुम्हाला जेवढं घट्ट ठेवायचं तसं तुम्ही किमा ठेवू शकता, आणि तुम्हाला आटवायचं असेल तर तुम्ही आटवूही शकता पूर्ण पाणी त्यातलं. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियांका फन अँड फूड व्लॉग. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. मी प्रयत्न करेल की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त मी छान छान व्हिडिओज बनवून पोचवू. तुम्हाला हवं आहे तर गार्निशिंगसाठी तुम्ही ह्याच्यावरती कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. माझ्याकडे मला जेवण वाढायचं होतं, कारण की ऑलरेडी मला उशीर झालेला, म्हणून मी काही करू नाही शकले.
बॅकग्राऊंडमध्ये मुलगी खूप माझी मस्ती करते, त्याचा आवाज येतो. मिस्टर तिला ओरडत आहेत. सुट्टीच्या दिवशी मिस्टरांचंच काम असतं तिला सांभाळणं, पूर्णपैकी तिला बघणं. Thanks for watching my channel. तुम्ही आता बघू शकता मस्त घमघमाट सुद्धा सुटलेला त्यावेळेस. लवकर खाली होतं. सुंदर असं तयार झालेलं आहे मटन खिमा. तुम्ही नक्कीच हा एकदा प्रयत्न करा, ही रेसिपी ट्राय करा आणि मला